जलयुक्त शिवार पाटण। हवामान बदल ही शेतीतली सध्याची सर्वात महत्त्वाची समस्या आहे। पाणी हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे। पाण्याविना शेती ही अशक्य गोष्ट आहे। पाणी शेतीचा अविभाज्य घटक आहे। अपुऱ्या पावसामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे। शेतीबरोबरच मानवासाठी सुद्धा पाणी अत्यंत आवश्यक आहे। म्हणतात ना, पाणी हेच जीवन। याच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो आहे। वेगवेगळ्या कारणांनी होणारा पाण्याचा अपव्यय टाळणं आता काळाची गरज बनली आहे। उपलब्ध पाणी साठ्याचं काटेकोर नियोजन आणि पडणाऱ्या पावसाचं सुयोग्य व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे। याचा सर्वांगीण विचार करून महाराष्ट्र शासनानं जलयुक्त शिवार सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 या अभियानाची सुरुवात केली आहे। या अभियानाच्या उद्देशपूर्तीच्या दिशेनं वन परिक्षेत्र पाटण, जिल्हा सातारा यांनी नियोजनबद्ध आराखडा तयार केला आहे आणि त्या दिशेनं ठोस पावलंही उचलली आहेत। पाटण वन परिक्षेत्राचं एकूण क्षेत्रफळ 12,429.15 हेक्टर इतकं आहे। या वनक्षेत्रात एकूण 147 वन गावांचा समावेश होतो। वन परिक्षेत्र पाटण अंतर्गत विविध गावांमध्ये सन 2015-16 या वर्षी जल आणि मृत संधारणाची कामं पूर्ण करण्यात आली आहेत। त्यापैकी वेखंडवाडी इथं 1x1x1 मीटरच्या डीप सीसीटीचं एकूण 9 हेक्टर क्षेत्रावर 1200 रनिंग मीटरचं खोदकाम करण्यात आलं आहे। तसंच 1x0.60 बाय 0.45 मीटर क्षेत्रफळाचं 24 हेक्टर क्षेत्रावर 33,336 रनिंग मीटरचं खोदकाम पूर्ण करण्यात आलं आहे। यामध्ये डोंगर उताराचा जो संपूर्ण भाग आहे, या संपूर्ण भागाला आम्ही उपचार देण्याचा प्रयत्न केला। स्वच्छ आणि मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे। याचा परिणाम म्हणजे वनक्षेत्र हिरवळीनं फुलून गेलं आहे। शेतीसाठी पाणी साठा उपलब्ध झाल्यानं पिकांचं उत्पादनही वाढलं आहे। पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची समाप्त झाली आहे। वन्य प्राणी पक्षी यांचा स्वच्छंद विहार या वन परिक्षेत्रात पाहायला मिळत आहे। जल आणि मृत संधारणाची कामं पूर्ण करायला वन परिक्षेत्र पाटण इथले अधिकारी आणि कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे।
त्यांनी केलेल्या कामांची फलश्रुती म्हणजे वाढलेला जलसाठा, हिरवीगार वनराई आणि समाधानी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू.